श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 36 पारायण प्रत। श्री गणेशाय नमः। जय जय जी भक्त तारका मम पूर्वजा ज्ञानार्का नरहरी नामे पुण्य श्लोका। पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्यायी कथन। अरे वननाथा ते त्रिनंदन वरद चित्ते प्रसन्न होऊन सनाथ चित्ते केला असे केला तरी प्रतापवंत परी सरस्वती उपराचा अभिप्राय हेत चित्ती धरुणी कैलासात। अरे वननाथ गेला असे तरी आता पुढे श्रुती परिसावे आवाहन ग्रंथार्थी। रे वननाथ कैलासा प्रति कैलासद्वारे प्रकटला दिशे जैसा भास्कर की उदय पावला रोहिणीवर की सहस्र चपलांचा एक भार अंग कांती मिरवतसे। ऐसा महाराज तेज पुंज ग्रामद्वारी येता भोज तव शिवगण विजय ध्वज रक्षण असते दारात। त्यांनी पाहुणी योगमूर्ती हटकुणी उभा केला शिती म्हणे तुम्ही कोणती नूतन गंती जाता कोटे महाराजा येरू म्हणे रे वननाथ नामाशे या देहाते जय कारणी भो बेटी ते आम्हा जाणे आहे की येरू म्हणती कमन काय आम्हा लागी शीघ्र सांगावे नाथ म्हणे विप्रतनय सत्य चोरीला शिवाने तरी तयाशी शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन ऐसे ऐकता शिवगण परमचित्ती शिवबले म्हणती बाबा बोलची वचन या तामाशी आले समजून तुमचा गुरु गंधर्वजान आम्हाला वाटतो तरी गंधर्वाचा संस्कार पाहवाला वापरा तरी तो तेथेची करावादर फिर माघारा येतो ऐशी बोलती शिवगण त्याची परम कोप चढला त्याचे मानसी म्हणे गुरु गंधर्व वंशी तरी तुम्हाला अरे तुम्ही गंधर्व समान फिरू नका रानोरान ऐशी म्हणून काही भक्तिबंधन भस्मची मोठी कवळेली वर्ष अस्त्र जपोने होटी हे किता झाला भस्मच मुठी त्याने द्वारपाल महिपोटी खेळोणी राहिले 1,000,300 गण माहिती केले व्यक्त उचलू जाता स्वपदा ते महिपदा ते सोडीना मद पदही पासून कदा न सुटती म्हणून हस्त धरून काढू जाते त्याने माहिती व्यक्त होती उभे हस्तगणाचे ऐसे 1,000,300 हो नवे केले मही व्यक्त मग सर्व लांगी बोलेनाथ कोण गंधर्व सांगारे ऐशी परित करणी प्रविष्ट होता त्या शिवगणी हा वृत्तांत सकळ शिवभूनी शिवा लागी समजला कैलासवाणी शिवाचे गण त्यांनी विपर्यास पाहून परम भयभीत चित्ती होऊन शिवा लागी दर्शविती उभे राहुणी शिवाने कट म्हणती महाराज नीलकंठ एक मानव सुबट ग्रामद्वारी पातला आहे त्याने 1,000,300 द्वारगान केले महिव्यक्त करचरण दोन्ही वनवे समस्त आरंभरती महाराजा ऐशी ऐकून शिवे मात कल्पांत भैरव आज्ञापित म्हणे कोण आला तर शिक्षा त्याचे करारे ऐशी ऐकता शिववचन अष्टही भैरव प्रलयाग्न सवे घेऊन निश्चित कुटी गण ग्रामद्वारी पातळी तो ते 1,000,300 भैरवी पाहिले महिव्यक्त परम कोपणी पिनाकात शर्वया योजिते तिना ते चपडपणी पाहून पुन्हा शस्त्रास्त्रांचे संधान तीव्र कल्पनी शतकोटी गण तयाशी ते तर खेळले अष्टभैरव प्रताप दर्प कदान गणिती अस्त्र प्रताप तनत काळून शरचाप तीव्र आश्रय योजिती योगजिती वाताश्र प्रभ योगजिती प्रलयनळ एक नागाश्र परम विशाल विषधारा योजले एकी धर्माश्र विजले कठीण एकी वासव शक्ती केली निर्माण एकी ब्रह्मास्त्र शापोचन शापदपी योजले ते एके वज्रास्त्र विजले सबल जे सकल अस्त्राचे अतुल वीर भैरव तो साधनीचा बल विभक्त अस्त्र निर्मित असे ऐशी योजने सहाय्यक मोष्टी शर सोडिते झाले जटी मग अष्टसहस्राती प्रतापकोटी अंगराते मिरवले ते पाहून रे म्हणनाते भस्मची मोठी कळून हाते एकदाची उत्तीर्ण अष्टसहस्रांते मुख करून जपी नेला वाताश्रावरी पर्वताश्रावणी सरावरी जलडाश्र नागाश्रावरी खगेले खगेशास्त्र या परी प्रजल्पतसे धुमाश्रावरी आदित्यनाथ वासव शक्तीने काली मंदिनी शापदाची भास्र खाणी कवनाश्रत्यावपी वज्राश्रय सगळास जपून विभक्ताश्रय केले निर्माण मोहन अष्टअस्त्रांचे निवारण एकाची वसने केले ते असो अष्टाश्री अष्टशस्त्रे जाऊन नाहीशी केली अंबरात गान परी तो अष्टाश्रय कोलन भैरवावरी पडियली त्याने अष्टभैरव झाले जर्जर शिवा लागी सांगती हेर हे महाराज उमावर
भैरवशी न झालती हे ऐकून शिवचित्ती सिद्ध गोसुत केला निवती आव्हानुनी रोहिणीपती त्रिशूळ हाती मिरवला चक्र खडग शरस एकांकुशाने डंबुर्देक संक नरक बाळ हस्ते नंदी वाघ दरो मिरवतचे ऐशी परिभूषण कामांतक तो शस्त्र संजन परम संतापे उभाराव भोवतोरे धावलं ते पाहून रेवना चित्ती मने युद्ध कासाय भूत एकाचे आश्रय प्रतापंत शिवा लागे करावे जर कोणी अस्त्र वाता आकर्षण फुकून देत भस्म जळपून ते प्रविष्ट होत व्रप शिवश्वास आकर्षला तेने करून उमा स्वामी विकळ झाला नंदीवरून धीर न धरवे मही लागुनी उलथून या पडीला परम झाला गात्री विकळ शस्त्रे मोठीची सुटली सकळ मखी रुधिर तोटले लोटले तुंबळा सरिता पाठी मिरवले अष्टभैरव अष्टशस्त्रे करून तेही पडले जर्जर होऊन तीव्र प्रहारे मूर्छा येऊन मही वरती मिरवती सकल पडले सिद्धी रहित अष्टाश्रे ती झाली गुप्त परी गंधर्वा हा सकल वृत्ता युद्ध पाहता समजला मग ते परम तातडी करून विष्णूची ही जाणवी ती कोण परमावस्थेशी ऐकून कमलापती धाविनला मनोवेगाते मागे टाकून शीघ्र पाताला रमारम नाथा सन्मुख निकट येऊन हृदय प्रीतीने कवळी तसे हृदय कवळून योगमूर्ती महे महाराजा तपपाती कवन कारणे विक्षेप चित्ती कोपा नळ पेटला येरे म्हणे पंकजाक्ष मी सरस्वती प्राच्या गृहप्रत्यक्ष आस्था शिवे धारून यक्ष पुत्र त्याचा मारला परी त्या अभिप्राय करून आता घेईन शिवाचा प्राण उपरी संजीवनी असते करून बाळ उठीन दयाचे ना तरी रक्षिणे असेल प्राण तरी सप्त बाळे आणून ऐशे नाथ बोले वचन विष्णू त्या ते बोलत असे म्हणे महाराजा बाळे सक्त आहेत मंजपाची जीवदशा व्यक्त तरी सप्त जीवत माते हस्तगत करीतो मी जीवदशात मा करिता अर्पण पुढे देह तुम्ही करा निर्माण ऐशे नाथे ऐकून वचन अवश्य म्हणता येते वाता प्रेरक अस्त्र जपुनी सावध केला शिल्पाने उपरी भक्त अस्त्र जपुनी गण सोडविले सगळे स्थिती मंत्र सुखावास सगन अष्टबाहेरा लाविले भस्म ते झाले शुक्र पूर्ण अष्टप्रहरा वेळे सकल सावधवणी प्रीती नमते झाले योगपती मग सप्त जीवदेशात येऊन हाती बोलविला महाराजा व्यनास्त्र मुखी जपून मही उतरला तपदान शीघ्र प्रणाम येऊन सरस्वती विप्रा सांगतची म्हणे बारे पुत्र कलेवर कुटी मेना समग्र ऐशे ऐकता सरस्वती विप्र योखडी पुत्र वाहिला कुटुनी गेला मेना समान मग समग्र भाग दिला आणून मग तयाचे यथाय वाक करून सप्त पुतळेवर सिद्ध पुतळे झाल्यावर संजीवनी प्रयोग वागोत्तर तेने सजीव झाले समग्र जीवदशा प्रकटून प्रकटती अट्टहास्य करून रुदन करती सप्तनंदन मग सरस्वती कांतेशी ओपून म्हणे पालन करे यांचे 12 दिवसा पालखी घालून सप्तपुत्रांचे ठेवले नाम एक सारंगी नाथ द्वितीय कारण जोगी बा नाम ठेवले तृतीय बालक निजानंद दिनानाथ नयननाथ मिरवला चतुर्थ यदुनाथ नामी पंचम समर्थ पष्ट निरंजन नामी मिरवला सातवा महापुरुष धनीनाथ असे सप्त पुरुष जगदविख्यात पुढे 12 वर्ष रेवणनाथे अनुग्रहित केले ते मग त्या सप्तशिष्याकारांना सिद्ध केले विद्या पण जगी मिरवले सिद्ध 84 सिद्धांत काय मग तिथेचे राहून योगपती सेवा घेताचे साता हाती असो रेवणनाथ विटे प्राती अद्यापर्यंत नादाचे असो असे कथेचे चांगुल पंज नित्य करी श्रवणपट्टम बालमृतीचा द्रोष जाऊन पुत्रवान होईल की बाळे होणी दोषी मर्दी तिने सुस्नात होणी कथे प्रती मग बाळे ती चिवलीला जाती हे गोरक्ष जानपा तरी अशी दोष निवारण कथा ऐकावी कामिकाने या अपरिवट्ट सिद्धनाथाचे कथन शुकारावे श्रोत्याने पूर्वी सरस्वतीचे उद्देश करून ब्रह्मवीरे ग्रहाचे पडले खचन सरपिडी मस्तके अकस्मात येऊन आदळले ते समय मौलदंडी पडले रेत तवती पाहे अकस्मात चित्ते म्हणे भक्ष माहिती पडला आहे सुरा मग ते उचलून आनंद पोटी साठवती झाली पुढे पोटी परी साठवल्या रेत शेवटी गर्भवाडी लागला राहिला पर अस्तिकाशी समजून आले अंतराशी ब्रह्मविरे तक्षकात्मजेशी प्राप्त झाले त्यावेळी झाले परी महासिद्ध मुद्रा येईल अवतार प्रसिद्ध जो नावातील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील जो ऐशे जाणून आस्तिक मुनी पाहता झाला तक्षक नंदिनी समीपते ते पाचरणी बोलता झाला महाराजा म्हणे मायवा एक वचन तो भोग नव्हे दुर्भगवान तुझं उदरे नारायण आरवी होत्र येते ग परी हे तू ते सांगावया कारण पुढे आहे दुर्घट विघ्न जन्मे जय राजाने सर्पसत्र मांडिलसे सकल ऋषीचा घेऊन मिळ मकमुंडी ठेविला प्रलयान सर्प समिधा योजने सबल ऋषी मंत्र आव्हान येते तरी माय व सांगो किती भाऊखण्याची होईला होती ते अवगमवणे माझी चित्ते तुझ पाशी पातल तरी आता गर्भवर्णी
स्वदेहात वैशे आच्छादुनी एरी म्हणे कवना स्थानी राहुला पुनी महाराजा आयशे बोलता वागुत्तर समीपदे कथा वटतरुवर तोही जुना आता काष्टपोकर महीवरती मिळत असे ते पाहुणे अस्तिक म्हणे मायवस तक्षक नंदिनी या वटपोखरा संचरुनी प्राणा पुला रक्षी पै मग तक्षकात मजबाळा रेकती झाली वटस्थळा काष्टपोखरी तपवेळाला गरजवर पण भोगी तसे पर्याय असते की अचल वज्रपयोगी सेंचेला तर अंबुभागी सकल करून तरुवेगी हस्तिनापुरी चालीला जाऊन मग मंडपात भेटून सकळ ऋषी ते गुप्त तक्षक सुतेचा सकल वृत्ता निवेद्याला तयाशी म्हणे ब्रह्मवीरे सनातवंत ते उद्रे आहे नेमस्त वट सिद्धी नागनाथ प्रकट होईल महाराजा ऐसे सांगत शे वर्तमान जो नवाची अर्ध उतरणारा सर्पसत्रे आपण योजू नये तयाशी पै ऐसे साकल्य वर्तमान ऐकून ऋषी तुकविती मान आपुले हृदय शोध करून अवश्य मनती तयाती मन तक्षकात्मजा नाम पद्मिनी मंत्र प्रयोगी देत सडून येरीकडे वर्गी गर्मिनी नव मासा ते पुरली शेतीकडे सर्पसत्र झाले समाप इकडे दिवस भरले नेमस मग प्रकृती अंड होऊन योजित प्रसूत झाली पद्मिनी असं उठ वृक्ष पोकरात अंड राहिले दिवसभर अर्भोत्र नारायण त्यात 30 वर्ष ते संचरला दिवसेंदिवस अंडा वाढी लागल्याचे जीवन देहवता सामर्थ्यात भग्न झाले अंड ते मग त्या तळवट पोखरात बाळ रुदन करी अत्यंत निर्लवाने त्यात रक्षणाती नशेची जैशी जळाती जळमासली उडान घेता पडे वेगळी मग ती अत्यंत चित्ती तळमळी तैसे झाले बालका 88 करीतचे रुदन तै पातला सुची ब्राह्मण गौड जाती अथर्वण वेदभूषणी मिळत असे कोश धर्म तायचना आचारशील विद्याम 6 शास्त्री पारंगत पूर्ण चतुर्विद्या जाणतात अपर सूर्य तो सूर्यज्ञान मूर्ती परी दरिद्री प्रारब्ध गती त्याने कोणी संसार स्थिती परम चित्ती विठला परी पत्रावळी कारण पाहता झाला वटस्थान पत्रे तोडावी हे म्हणी इच्छुन तया निकटी पातला निकटे येता तया तर ओळटी बाळ रडे ते कर्णपुटी ऐकून चौकडी फिरते दृष्टी तो काय दिसेना मनात होय शासंकित म्हणे बाळ रुदन कोठे होत स्वर्गीचे सरोवर त्या ते पाहत बोलते झाले तया ते म्हणते कोश धर्मा सुशील ऐक वट तरुत आहे बालक तरी त्या मांदुसा तू एक दृष्टी गोचर नाही तरी प्रज्ञावंत ऐक वचन तू ते मांदूस काढून आपल्या ग्रहाशी ते नेऊन संगोपन करी त्याचे तव घरी येता ते बालक सुदैव दशेचा उगवेल अर्क मग दरिद्रता सकलिक जाईल नासुनी महाराजा ऐसे परिस अंगे संख्ये करून लोह जाती होय सुवर्ण मग षडगुण ऐश्वर्य तया कारण दृष्टी पडेना कालिमा ते वितू बालग्रही निंदा सकळ हरेल व्यथा दरिद्रता बाळन हे प्रत्यक्ष सवितावर विहत्र नारायण तो ऐसे बोलून साचोका सुरोरी पाठवला एक शेड त्याने तर तो महीवर खंडून या पडेला तरु खंड होता तरी तो कोश धर्म बाळ देखत मालार्थ किरणी तेज अद्भुत नक्षत्रपती ते लाजविता बाळ तेजस्वी मनोहर अंबरी पाहते झाले सुवर मग सकळे घेऊन कुसुमभार वर्षाव करीते लावाडते देखताची पादपन्मा सकळी जोडून करयुग्मा नमोनिया योग सन्मा कोश धर्मा बोलती ते म्हणती महाराजा सभा घेऊन तो एकाएशी भूमंडलात वटसिद्ध नागेश नाग तो ते प्राप्त झाला असे तरी हा पद्मिनी नागिनी पोटी रक्षीला गेला तर जयाजवळ सिद्धता पावनी त्या नागवटी नाथ मृगला योग्यांचा 80 करणी झाली म्हणून नाम वैसिद्ध वटसिद्ध नागना तरी तुम्ही आता माहिती हिचे नाव पाचारा ऐशी ऐकून कोशधमे बाळ उचलले अतिप्रेमे परमे आनंदे आपुले धाम शिवनी कांते व्रती बोलतसे तवती कांता सुरादेवी परमपराधनिक सुशीलमय धैर्य अवदारे सत्व पदवी लोका माझी धावी तसे बाळ सत्यवतीने देखता मने मजकडे द्याला वंत तवते दृष्टी गोचर करिता बाळारका समदिस तसे मग हसून बोले कोश धर्मा म्हणे महाराजा नरेंद्र तमा बाळ कोणते योगमा आणले ते मध सांगा मध वाटते की बाळने सानारूपी यमपिता झालाय ईश्वर सृष्टी पाय तुझ्या चंद्र निर्मला की विदुलता सकळ लाजिरवान मेघा प्रति लपवी स्वरूपान म्हणून ईश्वर ते धरून तुम्हा हाती दिले की नक्षत्राचा अपार मेला नावडे ईश्वरा प्रतक पाहला हे समुच्चय करून गोला तुम्हा लागे ओपिले ऐशे म्हणून स्नेह भरिता बाळ उचलून हृदय लावित मग कोश धर्मे सकळ वृत्तांत निवेदला कांते ते
सुरादेवी ते सकल कथ सुरवर वाक्याशी ऐकून परम पाहुनी समाधान पालका घालून लालित हृदय कवटाळीता बाल पायाने दाटले कुच मंडळ पाहणा होऊनी बालक मुख कमल पयोधराग्री प्रेरित तशी मग ते बाल घोटीत शिर जठराग्नीचा दहाक उदार शांत होनी शांती पर बाळ मिरवे देहस्थ मार्जन पलकात नाम ठेविले वटसिद्ध नाम ओया मंगले गाताचे मग दिवसेंदिवस रहणी घन सिंचन करी मोह संजीवन सुरा देवीचे पंचप्राण निजांकुरे लवलवती मग ती प्रवाकर फलदायी भक्ती पर तरी तेच न कटू व्यवहार स्वप्ना माझे दिशेला जसे तमारीचे गावी नांदनो शेके तमाचे कामधनुचे काशी ठाई सुधा नळे पिढे जन ते विश्वरा देवीचे अंत करून कदा न दर्शी भिन्न दर्शन परम मोहे गेलो विष्णू पाशान जेवी शेवाळी आसो आयशे सुख स्थितीत बाळ शेवटले दिवसभर सप्तवर्षी केशसुत मौजी बंधना मिळवला या उपरांत एके दिवशी सोडून क्षेत्रकाशी नागनाथ सहज खेळावायची भागीरथी ते पातला टळटळीत भरले दोन काशी विश्वेश्वराचे सम बराळ किरडत सेमनवर अर्क जेवी दुसरा तो त्याचे समय अकस्मात येता झाला त्रिसूत येताची दृष्टी येताशीत बाळावरी गेलशीत बाळ तेजस्वी अर्कनेत खेळत आहे स्वस्त गती बहुमले वैश्वरी पंक्ती लटकेची अन्न वाढते मुले गड्या गड्या म्हणून घालतो म्हणते शेवणी अन्न आता पुढे वाढणे वाढू नको आम्हाची फरीत होता याच्या करे घ्या घ्या म्हणून वाचे वदत न घेत्याची विनंती करीत रसाळ परी करून या हे पाहुणी अनुसया सुत पाहुणी मणी हास्यकडे चित्ते म्हणे लटके अण्णा ते मुले घालू म्हणतात तरी आता आपण संचरण मुला लागे देव्यान प्रत्यक्ष बाळ तुला धरून तया माझी संसारला बाळांगणे उभा राहून म्हणे अति तुला मा करणे अन्न मागतो उदर काढणे तृप्त ते करावे तवती मुले तीव्रपणे पाठी लागली वसव सोन म्हणते आमचे मंडळात कोण आला असे आता खेळावाय कोणी दाटून पुढे येते कोणी शरा वगैरे कोणी पाशाने घेते हाती जातो शिके मारू तुझं ऐशी मुले दावी ते चिन्नी ते श्री नागनाथे पाहून सकळ मुलांची इच्छा पाहून वरता झाला स्वस्ते म्हणे गडे हो ऐका वचन आपण बसलो शिववन त्यात आधीच आला जाण त्याशी दौडू नये की पहा आपले घरी सांगे पिता विनमुख कोणी न हो तिता तसाची आपण भिक्षुक मागता आला हे समयशी काढून अंगावरील चिरांग पुशी तसे आपल्याकडे गंध लावी भाळावरील शुष्क पूजा करीत असे तरी अतिताचे करून पूजन पोट भरी घालाव्यांना प्रत्यक्ष नात करे कर धरूने बाळ अंगणी भैसुला लटकेची कल्पनेची करुण जीवन तया अतिता घालिता स्नान हस्तपदावरी फिरून करिता शालन अंगाचे लटके मनाचे करुणी सुमन हार गुंपेला कल्पने करून तो अतिताचे गळा घालून लटका धोक दाविती भावपूर्वक लावून नये ऐके करती पंचप्राण परिसहज दृष्टी ते नानपण आरती करती अतिताची मंग लटकेची पात्र पुढे ठेवून कल्पने लटके आणून वाढीते अन्न मंग उभय हस्त जोडून प्रार्थना करते अतिताची नम्र वाचा रसाळ वचन म्हणती स्वामी सेवान वारंवार नमस्कार करून अनेक वाढू म्हणतात अशी आदराचे चांगलपण पाहुणे आत्रेनंद चित्ते म्हणे प्रज्ञा बाळ सुशील आहे हा उदार बुद्धी तृप्ती करून वर्तत आहे दातृत्व ते हे तो पूर्वीचे योगदृष्टी करून योगा वचनी घडेना सुशब्द आणि विवेक शांती विचरे तयाचे देहाप्रती तरी पूर्वीचे योग भ्रष्टगती योग्यान वाचून घडेना स्नान आणि हरणी स्थिती याच गार्कवान बहुकृती तरी पूर्वीची योग श्रेष्ठ गती योग्यान वाचून घडेना उदार विद्धी धार्मिक स्थिती विचार रसाला सर्वांप्रती दुःख न देणे परांप्रती हे योग्यान वाचून घडेना ऐशी चित्ते अवगुण शोधी तयाचा प्रोजन अर्व्यहोत्र नारायण निजमानसी भासला मग कृपा सिद्धी करून एक देत झाला तयाची हाती जय जय व देवा आणि निश्चिता ते पदार्थ मिळवाय मग परम होणी हर्षयुक्त म्हणते हा एक उद्याला महिनात समीप बोलव आणि त्या ते हस्तधरितायाचा उपरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलांते परितून शेवी सिद्धी आणते कदाकाळी बालकारे नाताग्रह त्यावरी तरी ते पात्र मिळवे अति अद्भुत ज्या पदार्थाचे नाम होत तो पदार्थ मिळवे पातावरी मग ते बाले अज्ञानपणे साचोकारी करती भोजन आशे लोटले बहुतेक नित्य खेळ खेळता ती सोनाम सांगून यात्रेनंदन चालता झाला पुष्यनाम एरेकडे पंक्ती वैश्वन भोजन खेळी खेळती आपुलाले गृही जाऊन शेविती काही किंचितांना चाटी बोटी करून अन्न नाशिती विकृती ते येथे तेष्टेचे समान सर्व पदार्थ षड्रसांना मग ते गृहीचे कदन्न तुच्छपणे वाटले ते जे ब्रह्मरूप प्रसाते घाले आपपर सकळ विसरले मायाद्वैत कांजीची बसली लाळ लोट घोटीत शेवया हे
हाटक तटगट जडावाशी नवरत्न कोंदन त्या भूषणाची ते काय करून काच मण्याची स्पर्शित होतील चिंतात की सुरंगरंगी धाम मंचे की कुसुम गंधा करू सेविता थोरकी तो तेजून दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की तन्याय मुले सकळ सेविती शरसाना ते अमल तया गृहीचे कदन केवळ मिष्ट काही लागे ना मग ते तयाचे तात मात गृही मुलांची पुस्ती येतात तेही वदती प्राजलवंत षडरस खेळ अन्नाचा म्हणती तुम्ही दरिद्रपणी सेविता कदन कांजीपणी आम्ही नित्य सूर नदीवरी जाऊन षडरस अन्न शिवतो तव ते असत्य म्हणून चित्ती गुप्त वेशे दोन्ही पाती सरिता तरी वैश्वनी पंक्ती नागनाथ वाढीतसे मग ती चर्चा सर्वांगृही प्रकट झाली सर्वदे मग कोश धर्माची सर्व सुचविती अर्थाते म्हणती युप्रातव नंदन स्वर्ग सरिते नित्य जाऊन अपार पंक्ती बैसून षडरसांना वाढीतसे आम्ही प्रत्यक्ष पाहुणी दृष्टी बोलित तू तेव्हा गोटी पात्रे विनोभय करपुटी इच्छा न वाढीतसे नेनो कैशी करीतो गती उगला हात ठेवितो शेती पदार्थ नावाचे प्रती होता पदार्थ मिळवता ऐशी ऐकून कोच धर्म आठवी केले सुरवराचे वचन पुढे पाहुणी सिद्ध कर्म सिद्ध नामे मिळहा ऐशी कोण जाणून चित्ती मोहने आश्चर्य दावी लोकांप्रती ऐशी कोणासे या शेती घडून येत नसे की धिक्कार करून म्हणे तयाचा बाळ विचारी असत्यवाचा एके दिवशी हस्त सुताचा धरून बैशी अंकासनी घेऊन या मुखचंबन आणि कुरवाळी हस्ते वंदून म्हणे बारे मुलाकाराने भोजन घालीची कैशी तू ऐशे पुसता कोडे करून तोही दाटाला स्नेह करून ताताशी म्हणे भोजन तैसेची घालितो आता मी अंकी होणी तत्काळ उठून स्थिती हस्त ठेवी पात्र म्हणून तव ते प्रत्यक्ष पात्री दिशेअन्न कोश धर्म पाहत असे ओपरे बहुधा प्रत्यक्षपणे तव ते पदार्थ दिसती नाही खाद्य उपसले हे पाहुणे मने आश्चर्य मानले मग मान तुकुणे कोश धर्म म्हणे बाला होते कैचे कर्म प्रसन्न झाले त्याचे नाम मजला की सांगाव यावरी म्हणतात ऐक आमुचे खेळी आले बालक त्याने सांगितले गौतक ते तुझं प्रती सांगत त्याने माझा हस्त धरून उगाची कान फुंकणी मोवळी हस्त ठेवून वाढावया लाविले परी ते पोर आमुचे मिळी सहजरीती आले खेळी परी त्या पोळी करुणी करळी वारिले म्या सकळांते उपरी म्या त्या मुलाकारने तो शिवले मोठ्या गौरवने जसे तुम्हा अतिथाकारने गौर विदसा महाराजा लटक मटक स्नान भोजन सारून त्याचे पूजले चरण नमस्कार ते देखून बोलविला महाराज ऐशी ऐकून कोश धर्म आल्या अतिथा धरुणीने बाला हती अतिथ पूजन करून तुष्ट चित्ते बोलवी ऐसा पाहुणी विप्रने परम संतोषला दत्तात्रय नाम चित्ते म्हणे मार्ग सुखम बाला लागेल आदला त्याने करून सकळ क्षेत्रात कीर्ती वाढली असंभवित महासिद्ध नारायणनाथ किती काणी आराधिला माग शतानुशत सहस्र पंक्ती षड्र संन्यासी येऊन जाते बहुतांची कार्य होती कनकधन वसना पावती ते मग जिकडे तिकडे नागे सिद्ध कीर्ती वाणी ती जनप्रसिद्ध पंचविषया संतोष निषिद्ध इच्छले कामा फळतसे मग अंगी आले शहानपण देहाचे केले अज्ञान पण एके दिवशी ब्रह्मानंद ताताजवळी बसला ताताशी म्हणे महाराजा महा ते पुरे जगाची चोज करी कवने आरती जगाचे काज कवने आरती फळतसे दत्तात्रय नामे बाळवेस बालपणे भेटला मास तरी कोण महापुरुष प्रतापी बळया गला तात म्हणे तो दत्तात्रय म्हणे दत्त्रय देवांचा अवतार म्हणून सुफळ प्रारब्ध गेला भेटून तुझला घी पाडसा नागेश म्हणे आता परतून कैसे भेटेल आत्रे नंदाने हे सांगे मजला गुण निवेदन करी महाराजा या उपरी बोले कोश धर्म बाल आता याची भेटी दुर्गम तो ऐके ठाई तैसे नशे नेम अनेक क्षेत्रे हिंडत असे कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्र मातापुराशी हिंडता अनेक क्षेत्र कोटे पाशी पाडसा परे प्रारब्ध करून भेटत अशी दत्तात्रय म्हणे यत्न केला भेटी लागोळी आळतडणे बालगा जैसा कल्पतरू चिंतामणे निधी परिच लावण्याकडे बाळ नातडे यत्न करून अवचटपणे वळती त्याची रीती अंतरे नंदम प्राप्त नव्हे यत्न करून ऐसे सांगून कोश धर्म बाहेर गेला कार्याची हे रेखडे नागनाथ हृदय आपुले विचारते की ऐसा रवी सनातवंत निदृष्टीने पाहावा परी पांचाळेश्वरी माता पुरी जाऊन शोधावे कोल्हापुरी जेथे तेथे वास दरिद्री तेथे तेथे शोधावे मग पुष्यनी मातेची निगता झाला मुनी शोधाची मातापुरादी पांचाळेश्वराची पाहुपदला कोल्हापुरी क्षेत्र कोल्हापुरी संचरण पुसता होय जनाकारणे येथे जो अत्रिनंदन कोणी ठाई राहत असे ऐसे ऐकून लोक हसते वेळ लागले तू ते म्हणते अवधूत येतसे क्षेत्राप्रती तो कोणा प्रकट नव्हे रे कोण्या स्वरूपी येथे येऊन जात आहे भिक्षा मागून ऐशी जणांचे बोल ऐकून प्रत्युत्तर त्या देत असे म्हणे येथे
भिक्षे कारणे येत आहे त्रिनंदन. तरी अन्य क्षेत्री भिक्षा मागणे तया घडत नाही की एर म्हणती त्याची भिक्षा मागवी कोल्हापुराची. या व्यतिरिक्त अन्य क्षेत्राची अन्न न सेवी मागवणे. अन्य क्षेत्री तया अन्न चित्ती न वाटे सुडाळपण. या सम कैसे गळामान पुण्यक्षेत्र हे असे. असे क्षेत्र पुण्य पावन जरी या गावी न मिळे अन्न तरी उपवास करे त्रिनंदन परे अन्य क्षेत्री सेविना. अरे या गावीचे शाखपत्र मानित आहे परम पवित्र परे अन्य गावीचे पक्वान स्वतंत्र विठळा परी मानित असे. जसे एक पत्नी नारा कुरूप असेल जरी दारा तरी तीच भोगी विचारा. लावण्य लतिका अकळेना की विप्रहो करीचे कदन्न सोडविणे शूद्राचे षड्रसांना. सेविल काय प्रसिद्ध ब्राह्मण मने देवता न वरीच ते विदत्त क्षेत्र हे सोडून. कदा न पाहे अन्य ग्राम ऐशी ते जनाचे बोल ऐकून. विचार करी मंगनाथ चित्ते म्हणे करुणी पाकाग्नी. ग्रामात पेटून देवाग्नी सकळ क्षेत्रा भोजन घराने पाठवावी गृही गृही. मग तो स्वामी येता भिक्षेशी कोठून अन्न वाढीती त्याची. मग सहजची स्वकीर्तीशी आपणापाशी येईल की येईल परिसिद्ध अन्न. घेणार नाही भिक्षे लागून हेची ओळखी जाणून मी खून. पाय वंदावे तयाची अनेक माझे विचारून नाम गेला हे युगधर्म. तरी तोही भेटील कृपे करून नामाभिधान ऐकून. आणि मजही गेला सांगून जाण की शेवू नको सिद्धान आणि कांत घाली भोजन तुष्ट करी स्थार्थी. आयशे सांगून गेला मात तो शिवणार नाही सिद्धाना ते. आयशा उपाय योजने चित्तात लक्ष्मी देवळी संचरला. भेटवणी पुजाऱ्याची ओवरी एकर हवायची मागून घेत अतिप्रतीशी बंदोबस्ती मिटकी. करीत पुजारी भक्तिवान हाती पूजन करीत नित्य पंक्तीशी घेऊन भोजन हाती सारे तसे. आयशी लोटता काही दिवस पाचारांनी पुजाऱ्यात म्हणे माझे आहे मनास ग्राम भोजन घालावे. तरी तुम्ही साह्य होऊन माते खटपटीस सारावे कृत्य. तो हसून बोले ते फार बरे आहे जी आम्ही खटपट करू सगन. तर परी तुम्हा पाशी कोठे अन्न उग्याची कैसे ग्राम भोजन सबळ सामर्थ्य असावे. नात म्हणे ऐका वचन सर्व सामग्री ठेवले करून परी खटपटीची अंगवण करा कार्य सिद्ध आहे. मग तो अवश्य म्हणून त्याचे बोले अमुचे काय जाते पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हाशी. ऐशी बोलून नाता ते पुजारी गेला सो कार्य ते. मेरीकडे उभरीत काय करी महाराजा कोरडे अन्नाचे घेऊन नाम शेतीशी ठेवी करबद्न. तो धान्य राशी पर्वता समान तया ठाई बैसल्या. आयशा परी अपार राशी निर्मिता झाल्या सोकऱ्याची. मृत स्नेहादी साठवणीची ओवरी माझी विराजवित. मग येऊन पुजारायचे सदनी आणि लाकरी कवळणी. ओवरी माझी शीघ्रगती नेऊन सिद्धाश्रम जाविला. यावरी आता पुढे कथन अन्न छत्री इच्छे समान. श्री नागेंद्रला सिद्ध करून भेट घेईल दत्तांची. तरी ती कथा सुधाकर पुढे सेवा समाधारे. दोंडी सुद्ध माल सुरच हरे कृपे सांगेल की. स्वस्ती श्रीगंत भक्तिसा संपन्न गोरक्ष कावेत नगा. सदा परिषद भाविक चतुर षट त्रिशंत माध्या गोला श्रीकृष्ण अर्पण शिवंगवतु शिरस्त. नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 36 समाप्त. श्री गुरुदेव श्री वट सिद्ध नागनाथाय नमस्ते. श्री गुरुदेव दत्त.